करू अभिवादन करू. आता आपण यावेळी मायदेशी पोहोचलो. मायदेशी कशाला म्हणतात? पूर्णच घ्यायचं नाही प्रोग्राम. लक्ष द्या सर. मायदेशी कशाला म्हणतात की ज्या ठिकाणी ज्या मुलांनी पवित्र तीर्थस्थान बनवलं ते आमचे आदरणीय भागवत सर हे आज चांगलं लाभलेले ज्या सोन्यावर निर्मिती झाली ते आज देशावर जात असताना हे सगळं आपल्या समोर स्मारक बनवले आहे. आई वडिलांचीच नाही परंतु आजा आणि आजोबाची. मला थोडक्यातच बोलत बरेचसे प्रवृत्ती आहेत. आई वडिलांची बनवले. नंतर माझा आजा कसा होता, माझी आजी कशी होती हे आपल्याला दाखवायचं होतं. ते पण स्मारक आम्ही बनवलं आणि ते पूजा करून नुकतं श्रद्धांजली अर्पण करून आलेलो आहे. तर मित्रांनो असं म्हणायचं आहे करोडो अरोडपती आहेत पण बापाचं कधी मंदिर बनवत नाही. आमच्या सरांनी बापाचं मंदिर का आईचे बनवलं आणि बाप जिवंत असताना बनवलं. बघा बाप रात्री सरांनी सुंदर असं गायन केलं. ते सर्वात पूर्ण रात्रभराचं कार्यक्रमाचं गीत एकच बनलं आहे. ते बापाला मला बाप दिसत नाही. जगामध्ये सगळं काही दिसतो. सुंदर असं गीत गायन केलं पण माझा बाप दिसत नाही. त्याच्या आधी भगवान बुद्धावर त्यांनी गायन केलं ते माझ्या मनात नाही. वास्तविक विषय बरोबर होता पण आज माझा बाप दिसत नाही. तो बाप आता इथं दिसतो का त्याचं अनावरण होणार आहे. जिवंतपणे बनलेलं वडिलांचं प्रतीक त्याचं अनावरण होणार आहे. आणि आमचे चारी भाऊ म्हणजे माझे भाषे हे आज त्या मूर्तीचं उद्घाटन करणार आहे. आम्ही हे नाही केलं असं ओपन केलं होतं पण आज असा योग आला की माझ्या बहिणीचं 7वं वर्ष श्राद्ध आहे. माझ्या भाचव्याची 13वी आहे आणि त्यांच्या आजोबांची भागवत सरांच्या पिलाजी सरांचा तर त्यांचं बी श्रद्धांजली आहे. आणि आज 13वी आहे. पण सर्वात मोठा कार्यक्रम आज पुतळ्याचं अनावरण आहे. त्या संदर्भात आजचा कार्यक्रम ठेवलेला आहे. विशेष सांगण्याचं म्हणजे कसं आहे मी ज्यांना ज्यांना सूचना करणार ते बोलते 2 शब्द. पण सर्वात महत्वाचं आपल्याला लाभलेले बोधाचार्य आदरणीय सर गायकवाड हे मुंबईवरतून बराच अभ्यास झालेला आहे. ते आपल्याला भरपूर अशी माहिती सांगणार आहे. तुम्ही बोधाचार्य कधी ऐकलंच नाही फक्त भंतीजी बघितले. पण बोधाचार्य कशाला म्हणतात ज्या प्रकाश आंबेडकरची आहे हे तुम्हाला सांगणार आहे. एवढा तर मी माझे 2 शब्द पूर्ण करतो. हे ज्याने शिल्पकार कशाला म्हणतात हे स्मारक लॉकडाऊन मध्ये ज्या माणसाने बनवलं तुम्हाला सांगतो. लॉकडाऊन मध्ये याचा डायरेक्टर कृष्णाजी सोमकोर फार श्रम फार घाम कधी येणार कधी जाणार. आणि जो ठेकेदार जो शिल्पकार अरे काय सांगू तुम्हाला असं कोणी करणार नाही. त्या काळामध्ये हे स्मारक बनलं तर फार अशी पुण्य लाभलेली आहे. आणि तुम्ही सगळे भाग्यवंत आहेत. आणि आज लाभलेली या गोष्ट मी पुढं नंतर बोलणार शेवटी पण इथंच 2 शब्द पूर्ण करतो. जय भीम. यानंतर कोणाला सूचना करेल हे शब्द नाही गायकवाड जे आता कार्यक्रमाला सुरुवात करतील सूचना करतो. सर्वप्रथम बोधाचार्य कशाला म्हणतात तुमचे 10 मिनिटं वेळ जास्त घेणार पण बोधाचार्याबद्दल तुम्हाला माहिती मिळवणार आहे. कारण माझा आणि त्यांचा चैत्यभूमीवरती 3रा संबंध आलेला आहे. कारण माझी आई चैत्यभूमीवरती आहे. माझा मुलगा चैत्यभूमीवरती आहे. माझा पुतण्या चैत्यभूमीवरती आहे. माझा भाटवा चैत्यभूमीवरती आहे. त्यावेळेला प्रत्येक वेळी त्यांनी ते मार्गदर्शन केलं तिथं पूजा केली आणि हस्ती विसर्जन केले. ते आज लाभलेले आहे बघा. तर त्यांच्याकडून आपण मार्ग धम्माचा संघाचा आपण समजून घ्यावा अशी मी सर्वांना सूचना करतो. आणि त्यांनी या सांगितल्याप्रमाणे त्यांनी मार्गदर्शन करावं अशी मी त्यांना सूचना करून धन्यवाद. जय हिंद. सर्व उपस्थितांना जय हिंद करतो.
आधी ते ऐकल्यानंतर कळलं की भंतेचे जास्त बौद्धाचार्य आहेत. मलाही ती थोडं खंत वाटली. बौद्धाचार्याने बौद्धांचे आचरण करणारे भारतीय बौद्ध महासभा बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेली 1954 ला आणि त्या संस्थेच्या मार्फत भैयासाहेब आंबेडकर बाबासाहेबांचे सुपुत्र यांनी बौद्धाचार्यांची निर्मिती केली आणि चैत्यभूमीची निर्मिती केली आणि आपल्या वडिलांचा याने बाबासाहेबांचा 75 साजरी केली. संपूर्ण भारतामधून धम्मज्योत काढून आलेल्या धनामधून ती चैत्यभूमी निर्माण केली आणि म्हणून आपण तिथे सर्वजण कोटी कोटी जाऊन तिथे श्रद्धा सुमने अर्पितो. तर आता वेळ न घेता प्रथम आपले आदर्शांचं पूजन होईल, कार्यक्रमाचं होईल, वंदन होईल, त्रिसरणाने पंचशिराने कार्यक्रम सुरू होईल. पूजाविधी झाल्यानंतर देशना होईल, देशना झाल्यानंतर आपल्या श्रद्धांजलीचा कार्यक्रम होईल आणि त्यानंतर सार्वजनिक श्रद्धांजलीसाठी आपण उभे राहून कार्यक्रम सर्वज्ञतेने संपेल. अशा प्रकारे कार्यक्रम असेल. तेव्हा आपण शांततेचं मला सहकार्य करावं. आपल्या या भूमीमध्ये मी आपली सेवा करण्यात आलो आहे. आपल्याला शिकवायला आलो नाही किंवा काही सांगायला आलो नाही. फार मी विद्वान आहे असंही नाही, परंतु मला मिळालेली सेवा ही बाबासाहेबांच्या चरणी आणि तुम्हा चरणी अर्पित व्हावी ही सदिच्छा आहे, योगायोग आहे. आणि म्हणून आता आपण मुख्य प्रवाहाकडे वळत आहोत आणि आता संपूर कुटुंब यांच्या चारी भाऊ बहीण किंवा देवाचे नातेवाईक यांना विनंती करतो की त्यांनी आपण पूजास्थानाच्या समोर बसायचं आहे. आपल्या आदर्शांची दीप धूप आणि पुष्पाने पूजन करायचं आहे. तिथे संपूर्ण यांच्या आजी आजोबाच्या स्मारकात आम्ही करून आलेलोच आहोत, पण तुम्ही या घटनेचे साक्षीदार आहात आणि पूजाविधी होत असताना संकल्पगाथाच्या वेळेस बाबांच्या प्रतिमेचं अनावरण याने उद्घाटन होईल. त्यावेळी तिथले दीप प्रज्वलित होऊन ते उद्घाटन झालं असं समजेल. पुण्यनमुद्राच्या गाथ्याच्या वेळेस सर्वांचं पूजन होईल आणि अशा प्रकारे आपला कार्यक्रम पुढे चालेल. तेव्हा सर्वांना विनंती की आपण या पूजास्थानावर बसून घ्यायचं आहे. वगैरे कोण असतील त्यांनी इथे पूजेला यायचं आहे. पद्माताई आपणही यायचं आहे. जवळचे नातेवाईक या. मानवाला अंधश्रद्धा तथा पाखंडातून मुक्त करणारे राष्ट्रसंत संत कबीर, संत गाडगे बाबा महाराज, स्वराज्य आणि सुराज्याचे संस्थापक, कर्तव्य दक्ष, न्याय प्रविष्ट, शिरसंपन्न बहुजनांचे हृदय सम्राट कुळवाडी भूषण छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांना प्रेरणा देणाऱ्या राष्ट्रमाता जिजाऊ, हजारो वर्ष ब्राह्मणेतर समाजाला विद्येपासून वंचित ठेवलेल्या वंचितांना मुक्त असते ज्ञानाचं मंदिर ज्यांनी खुलं केलं ते क्रांती सूर्य ज्योतिबा फुले आणि त्याच ज्ञान मंदिरामध्ये ज्ञानाचा दीपक प्रज्वलित केला त्या सावित्रीबाई फुले. देखा रंगले गांधळे त्यासी म्हणे जो आपुले, तोच युगपुरुष तोच महापुरुष जाणावा आणि तयाच्याच चरणी माथा आपला टेकावा. असे संतांच्या सत्वचनाप्रमाणे ज्यांनी बुद्ध, कबीर आणि फुले यांना गुरु मानले, विद्या, विनय आणि शील यांना दैवत मानले, दैववाद, ईश्वरवाद, कर्मकांडवाद नाकारून मानवतावाद तथा समतावाद स्वीकार केला. असे कुशाग्र बुद्धी सम्राट, विश्वरत्न, विश्वभूषण, भारतीय घटनेचे शिल्पकार, कोटी कोटी दीनदलित शोषित पीडितांचे उद्धार करते, आधुनिक भारताचे निर्माते, बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांची अर्धांगिनी 9 कोटीची जनता माता रमाई या आदर्श बहुजन समाजातील मूळ निवासी समाजातील महापुरुषांना अभिवादन करतो. ज्या संस्थेच्या मार्फत आपल्या परमपित्यानं तुम्हाला आम्हाला बौद्ध धम्माच्या ओटी टाकून हजारो वर्ष अडगळीत पडलेल्या समाजाला मुक्तीचा मार्ग मिळाला, हजारो वर्ष गमावलेली इज्जत पुनरुपी प्राप्त होऊन विकासाचा मार्ग मिळाला, ज्ञानाचा मार्ग मिळाला, ती तमाम भारतीय बौद्धांची मातृसंस्था, शिखर संस्था, ती बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया आणि या सोसायटीचे प्रथम अध्यक्ष आणि संस्थापक आदरणीय पूजनीय बाबासाहेब आंबेडकर, या संस्थेचे द्वितीय अध्यक्ष बाबासाहेबांचे सुपुत्र सूर्यपुत्र भैयासाहेब तथा यशवंतरावजी आंबेडकर,
जे चैत्यभूमीचे शिल्पकार बौद्धाचार्याचे जनक पहिले माझी श्रामणेर पंडित महाकाश्यप आणि या संस्थेच्या समता सैनिक कमांडर इन चीफ आदरणीय महाउपसक अमिराताजी आंबेडकर यांच्याही धर्मकार्याला आणि संपूर्ण आंबेडकर परिवाराला मी अभिवादन करतो. आज या ठिकाणी कालकथित तथा दिवंगत यशवराव अडकुजे सोमकुवर यांचा दिनांक 18/8/2025 रोजी पहाटेच्या वेळी सुमारे अंदाजे 3-3:30च्या वेळेस त्यांनी या जगाचा निरोप घेतला. पंचमहाधातूचं बनलेले शरीर हे या अनंतात विलीन झालं. 5 ज्ञानेंद्रिय 5 कर्मेंद्रिय असं ही 10 इंद्रिय आपापलं काम करणं बंद झालं. आणि हा वर्षावासाचा काळ आणि त्यांनी या जगाचा निरोप घेण्याचा काळ, त्याचबरोबर त्यांच्या पूर्वजांचाही जाण्याचा काळ, हा वर्षावास अत्यंत महत्वाचा बौद्धांच्या जीवनात. याच काळामध्ये जैनांचा चातुर्मास चालू आहे, हिंदूंचा श्रावण मास चालू आहे, बौद्धांचा वर्षावास चालू आहे. अशा पवित्र काळात त्यांनी आपला देह सोडलेला आहे आणि त्यानिमित्ताने या ठिकाणी त्याचा पुण्यनमोदनाचा आणि त्यांच्या पुतळ्याचा अनावरणाचा, त्याचबरोबर बाबांचा तिकडे स्मृती दिन हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. तो या ठिकाणी संपन्न होत आहे. सर्वप्रथम आपल्या आदर्शांचे दीप धूप आणि पुष्पाने पूजन करून त्रिचरण आणि पंचशील होऊन पुढील कार्यक्रम सुरू होईल. तेव्हा सर्वप्रथम मी ताईंना विनंती करतो भगवान बुद्धांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करावे. हा सन्मान मी महिलांना देत आहे. त्याचं कारण असं आहे, ज्या पूर्वीच्या धर्मानं स्त्रियांना स्थान दिलं नव्हतं, बाबासाहेबांनी भगवान बुद्धांना स्त्रियांना महत्वाचं स्थान दिलं. तेवढं मोठं उपकार बाबासाहेब, म्हणून भगवान बुद्धांना बाबासाहेबांचे प्रथम गुरु यांना पुष्प अर्पण करण्याचा सन्मान मी महिलांना देत आहे. यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पमाला अर्पण करण्याचा सन्मान मी फुलाजी सोमकर यांना देत आहे. वेळ घालू नका, तुम्हीच कंटाळता. बाबासाहेबांना पुष्प ठेवले. यानंतर आपल्या माता पित्याला उद्घाटन झाल्यानंतर आपण करणार. त्यानंतर प्रज्ञाचं प्रतीक, ज्ञानाचं प्रतीक, अंधारातून प्रकाशाकडे जाण्याचं प्रतीक, अज्ञानातून ज्ञानी बनण्याचं प्रतीक, ज्याला प्रज्ञा ज्ञान म्हटलेलं आहे. जे ज्ञान ज्याला ब्रह्म मुहूर्त म्हटलं जातं, ब्रह्म म्हणजे ज्ञान, त्या दीप प्रज्वलित करावे तशी त्यांना मी विनंती करत आहे. त्यानंतर शिलमय जीवनाचं प्रतीक, आदर्शाचं प्रतीक, सुगंधाचं प्रतीक, सुस्वभावाचं प्रतीक, अगरबत्ती प्रज्वलित करून वातावरण सुगंधीमय करतील. हे नंतर उद्घाटन नाही केलं तर दीप कोणाला या ठिकाणी दीप धूप आणि पुष्पाने पूजन होत आहे. आता आपण वंदन करत आहोत. आपणही या वंदनामध्ये सहभागी व्हावं, या कुशल कर्माचा पुण्यकर्माचा लाभ घ्यावा. आपल्या पायातील चप्पल बूट काही असेल तर काढावे. आपण दीक्षाभूमीच्या परिसरामध्ये जन्माला आलेला आहात, ज्या ठिकाणी बाबासाहेबांनी आपल्या पूर्वजांना धम्म दिलेला आहे आणि तुम्ही त्या धम्मनगरीचे नगरवासी आहात. सर सांगू सांगतो. गुरुवार माझा आता
ते नंतर सांगतो. गुडघ्यावर बसायचे, दोन्ही हात दोन्ही पाय आणि एक मस्तक असा 5 अंगाचा पंचायत प्रणाम होत आहे. ये च बुद्धा तीताच ये च बुद्धा नागता पचुपन्नाच ये बुद्धा अहं वन्दामि सपदं ये च धम्मा तीताच ये च धम्मा नागता पचुपन्नाच ये धम्मा अहं वन्दामि सपदं ये च संघातीताच ये च संघानागता पचुपन्नाच ये संघा वंदामि सपदा. भूतकाळात झालेले बुद्ध, धम्म आणि संघ, वर्तमान काळातील अस्तित्वात असलेले बुद्ध, धम्म आणि संघ, वर्तमान काळात होणारे बुद्ध, धम्म आणि संघ या तिन्ही रत्नांना माझ्यासह इथे उपस्थित वंदन करतात. बुद्धं नमामि, धम्मं नमामि, संघं नमामि. त्या तिन्ही रत्नांना वंदन करून बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनाही वंदन आहे. भीमरावं नमामि. माझी जागा आहे विदर्भाचा म्हणून सामुदायिक त्रिसरण पंचशील आपण हे ग्रहण करायचं सर्वांनी साथ येतं. नमो तस्सा भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्सा. नमो तस्सा भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्सा. नमो तस्सा भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्सा. बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि. द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि, द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि, द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि, तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि, तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि, तृतीयंपि संघं शरणं गच्छामि. पाणातिपाता वेरमणि सिक्खापदं समादियामि. अदिन्नदाना वेरमणि सिक्खापदं समादियामि. कामेषु मिच्छाचारा वेरमणि सिक्खापदं समादियामि. मुसावादा वेरमणि सिक्खापदं समादियामि. सुरामेरय मज्जपमादठाना वेरमणि सिक्खापदं समादियामि. तीसरणं सतिं पंचशीलं धम्मं साधुकं सुरकितं कत्वापमादेतं शीलं संपादेतं. बोला साधु साधु साधु. यानंतर तथागत भगवान गौतम बुद्धांची पूजा
दीप धूप पुष्प आणि शब्द सुमनाने या ठिकाणी होत आहे. ज्या ज्या ठिकाणी नाही यांच्याकडे त्यांना ज्या ज्या ठिकाणी भगवंताची विहारे असती केश दंत लोम शिलालेख चैत्य स्तूप शारीरिक धातू असतील त्या त्या ठिकाणी सोनकर परिवाराने माझ्याकडून पूजा प्राप्त होते. वर्णगंध गुणोपेतं एतं कुसुम संतती पूजयामि मुनीन्द्रस्य श्रीपाद सरोरुहे पूजयामि बुद्धं कुसुमेन नेनं प्रियेण मतेन लभाभिमोखं रूपं मिलायति यदा इदं मे कायो तथा याति विनाश भावं हरसारपदितेन दीपेन तमदंसिना तिलोकदीपं सम्बुद्धं पूजयामि तमोनुदं सुगन्धिकाय वदनं अनंत गुणगन्धिना सुगन्धिनाः गन्धेन पूजयामि तथागतं बुद्धं धम्मच्च संग सुगत तनुभवा धातवो धातु गभ्ये लंकाय जम्बुद्वीपे तिदच पुरवरे नागलोके च तूपे सभ्य बुद्धस्य बिंबे सकल दस दिसे केशलोमादि धातु वंदे सभ्येपि बुद्धं दस बल तनुजं बोधि चैत्यं नमामि वंदामि चैत्यं सब्बं सब्बठानेषु पठितितं शारीरिक धातु महाबोधि बुद्ध रूपं सकलं सदा. ताईच्या हातात पुष्प एकत्र करा, भगवान बुद्धांना ठेवा, ताईकडे द्या. यानंतर बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मरण आणि भीमस्तुती होत आहे. भगवान बुद्धांना पुष्प ठेवा. यानंतर बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं स्मरण आणि सकलं बीजं विदुरजानं देवरूपं सुजीव निर्मलचक्षु गभीरगौतं गौरवन्नं सुखाय अभयचित्तं निभयकामं सुरतधम्मं सुपेम निरतरज्यं सुजननेतं भीमरावं सरामि भीमरावं सरामि भीमरावं सरामि. दिव्य प्रभरत्न तू साधु वरदान तू आद्य कुलभूषण तू भीमराजा सकल विद्यापती ज्ञान सतसंगती शास्त्र शासनमती बुद्धि तेजा पंकजानरवरा रक्त स्वजन उत्तारा भगवंत अमुचा खरा भक्त काजा चौदार संगरी शास्त्र धरिता करी कांपलारी उरी रौद्र रूपा मुक्तिपथ कोणता जीर्ण स्मृती जाळीता उजाळी लागती का मार्ग साधा राष्ट्र घटना कृती शोभते या भारती महामानव बोलती सार्थ संज्ञा शरण बुद्धास शरण धम्मास शरण संघास मी भीमराजा भीमराजा भीमराजा. दादांच्या हातात पुष्प द्या आणि बाबासाहेबांना ठेवा. यानंतर संकल्प गाथा होईल आणि बाबांच्या मूर्तीवरचं अनावरण करण्यात येईल. इमाय धम्मानुधम्मपटिपत्तिया बुद्धं पूजेमि इमाय धम्मानुधम्मपटिपत्तिया धम्मं पूजेमि इमाय धम्मानुधम्मपटिपत्तिया संघं पूजेमि
आद्वा हिमाय पटिपत्या जाती जरा मरणमा परिमुच्चामि हेमिना पुय्यकम्मेन मामे बालं समागमो संत समागमोऽन्तु याव निब्बाणपत्तिया देहो संतु कालेन सस्य संपत्ति हेतुच पितो भवतु लोको च राजा भवतु दम्मिको। यानंतर तुमच्यापैकी जे श्रेष्ठ कोणी असतील त्यांना विनंती आहे, त्यांनी आता मूर्तीवरचं कापड काढून घ्यायचं आहे आणि या बाबांच्या मूर्तीचं अनावरण होत आहे, उद्घाटन होत आहे। सर्वांनी टाळ्या वाजवून चालू करायचं आहे। त्यानंतर दीप प्रज्वलित करून पुष्प मला अर्पण करण्यात येत आहे। सर्वांनी करायचे। पद्मा नाही आहे आली का अजून? आहे का पण ठीक आहे येते, ज्यांच्या नशिबात आहे त्यांनी करूया। चला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा, क्रांती सूर्य ज्योतिबा फुल्यांचा, शाहू महाराजांचा। या ठिकाणी बाबाच्या प्रतिमेचं अनावरण झालेलं आहे। सर्वांनी टाळ्या वाजवायच्या आणि पुष्प अर्पण करायचे। पुष्पमाला इथं ठेवलेले आहेत। बरोबर आहे, आईच्या प्रतिमेस टाका। आईला पण असं टाका। इकडे काय नाही यशवंत अकोलेश्वर संपूर यांच्या प्रतिमाचं त्यांच्या आदर्श पुत्रांच्या नुसार पुत्रींच्या नुसार नातेवाईक यांच्या हस्ते अनावरण होत आहे। अत्यंत कुशल कर्म आहे। आईला पण हात टाका। दिसणार का यानंतर परित्राण ताट हार घातल्यावर टाळ्या वाजवायच्या असतात। कधीही आपण स्वागत करतो, हार घालतो तर टाळ्या वाजवायच्या असतात। पुन्हा बसून या खाली। परित्राण पाठवणे रक्षण सूत्र मानवाला भय दुःख आपत्ती विपत्तीतून मुक्त होऊन आरोग्य परम घन संतुष्टी परम लाभा निर्वाण परम सुखाच्या प्राप्ती करता भगवंताच्या मुखातून आलेलं आहे। पराभव सूत्र आणि रक्षण सूत्र या कुटुंबावर आलेले जे दुःखाचा डोंगर बाबा केल्यामुळे जे काही उणीव भासलेले आहे त्या दुःखातून त्यांना बाहेर पडण्याची शक्ती बुद्धी आणि युक्ती प्राप्त हो। बुद्धबळाने धर्मबळाने संघबळाने त्यांचं रक्षण हो। आणि परित्राण पाठ आपण श्रवण करायचं, बसायचं। विधी झालेलं अजून विधी झालेलं नाही। बसून घ्या खाली, बोलू नका, कृपा करून अजिबात अडथळा आणू नका। विधी थोडक्यात उरकून घेत आहे। आपण हे श्रवण करावं। विपत्ती पटिविहाय सब संपत्ती चित्तिया सब रोगा विनाशाय भवतिगायुदायकं सब दुःखा विनाशाय भव निब्बाण संतिके भन्ते अनुग्रहं कृत्वा परितं द्रुतं मंगलं समन्ता चक्रवालेषु अत्र गच्छन्तु देवता सद्धम्म मुनि राजस सुनन्तु सग्गमोखदं धम्म सवण कालो अयं वदन्ता धम्म सवण कालो अयं वदन्ता धम्म सवण कालो अयं वदन्ता ये संता संत चित्ताति शरणं शरणं एतं लोकंतरेवा भूमा भूमाच देवा गुणगण गहन व्यावता सब कालं येते अयन्तु देवा भरकनकमये मेरु राजेव संतो 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 सुयन्तु मुनिवर वचनं सौतु मग्ग सुमग्ग सभ्येषु चक्रवालेषु यक्ष देवाच रायनो यमेयि कथं पुय्यं सब संपत्ति साधकं सभ्येतं अनुमोदित्वा समग्रा शासनरता
पमाद रहिता होंतु हरे खासु विशेषतो शासन सच्च लोकच्च उडिव भवतु संपदा शासन पीच लोकच्च देवार कंतु संपदा संधी सुखी होंतु सभ्य परिवारे अत्तनो अनिद्या सुमना होंतु सहसभ्ये जातिभि राजतो वा चोरतो वा मनुसतो वा अमनुसतो वा अधिकतो वा उदकतो वा पिशाचतो वा कानुकटतो वा कणकटतो वा नकततो वा जनपद रोगतो वा सदंबतो वा असंधिकतो वा पुरुषतो वा चंड हत्ती हस मिग गोण कुकर अहि विच्छिका मणि सप दिती अच्चतरच्छ सुकर म्हैस यक्क रक्क साधी नाना भयतो वा नाना रोगतो वा नाना उपदोता सभ्य अरंकु गहंतु। यानंतर बाबांचा जो पुण्यानुमोदन आहे त्यांचं आता पूजन होत आहे। सर्वप्रथम आपण बाबासाहेबांचे प्रथम गुरु भगवान बुद्धांचं पूजन केलं, आपले तुमामाचे गुरु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे पूजन केलं, तेव्हा आता त्यांचे नातेवाईक त्यांच्या वडिलांच्या ज्यांचा 18 तारखेला त्यांनी हा देह सोडला आणि पुण्यानुमोदन त्यांनी केलेल्या कुशल कर्माला अनुमोदन मान्य देत आहेत जनमानसामध्ये त्यांची प्रतिमा येते, त्यांचं पूजन यावं। दुःख पत्ताचनी दुःखा भय पत्ताचनी भैया शोक पत्ताचनी शोका होंतु सभेपी पाणीनो एतावता जाम्ये सभ्यतं पुय्य संपदं सभ्ये देवानुमोदन्तु सभ्य संपत्ति सिद्धिया दानं ददन्तु सिद्धाय शीलं रक्षन्तु सभ्यदा भावना भीरता होन्तु गच्छन्तु देवतांगता सभ्ये बुद्धा बलपत्ता पंचकानच्च यंबलं आर्य संजानते जेन रकं बंदामि सभ्यसो आकाशटाच बुंबट्टा देवनागा मयंदिका पुयंतन अनुमोदित्वा चिरं रकन्तु शासनं आकाशटाच बुंबट्टा देवनागा मयंदिका पुयंतन अनुमोदित्वा चिरं रकन्तु देशनं आकाशटाच बुंबट्टा देवनागा मयंदिका पुयंतन अनुमोदित्वा चिरं रकन्तं परन्ति। सर्व पुष्प एकत्र करा आणि तुमच्यातलं जर ज्येष्ठ श्रेष्ठ असेल त्यांना हाताला हात लावून बाबांच्या प्रतिमेपुढे छूट द्या। यानंतर आशीर्वाद होईल आणि आपला पूजा विधीचा कार्यक्रम होते। आशीर्वाद होता है सब्बतियो विवचन्तु सब्ब रोगो विनस्ततु माते भवन्तु राय सुखिदिगायको भवतु सब्ब मंगलं रक्षन्तु सब्ब देवता सब्ब बुद्धानुभावेन सदा सन्ति भवन्तु ते भवतु सब्ब मंगलं रक्षन्तु सब्ब देवता सब्ब धम्मानुभावेन सदा सन्ति भवन्तु ते भवतु सब्ब मंगलं रक्षन्तु सब्ब देवता सब्ब संघानुभावेन सदा सन्ति भवन्तु ते इच्छितं पचितं तुय्यं किप्पमेव समीचतु सभ्ये पुरन्तु चित्त संकल्पा चंदोपन्न रसो यथा आयुरारोग्य संपत्ति सग्ग संपत्ति मेवच तत्व निब्बाण संपत्ति मनाते समीचतु। बोला साधु साधु साधु। बुद्ध बळाने धम्माच्या बळाने संघाच्या बळाने महामानव बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारानं त्याचप्रमाणे सर्व बहुजन मूळ निवासी महापुरुष आणि महान स्त्रियांच्या विचारानं तुम्हा सर्वांचं मंगल हो, कल्याण हो, तुम्हाला सुगती प्राप्त हो। पौर्णिमेचा चंद्र जसा अमावस्येपासून कलेने वाढत जातो तसं तुमच्या कुटुंबावर आलेले जे दुःख आहे, जे तुम्हाला त्रास झालेला आहे, बाबांचं अचानक जाणं, वडिलांचं जाणं, आईचं जाणं ज्याला कळतं, ज्याचे गेले त्यालाच कळतं, म्हणून त्या कुटुंबावर आलेले दुःख या कलेप्रमाणे हळूहळू कमी हो।
त्याचप्रमाणे जसा पौर्णिमेचा चंद्र पुन्हा जातो, आपलं शीतल चांदणं पृथ्वीवर पडलं जातं, आल्हाददायक चांदणं पडलं जातं, तसं त्यांच्या जीवनात आलेलं दुःख त्या पौर्णिमेच्या चंद्राप्रमाणे नष्ट होऊन नाहीशी हो. तोच पौर्णिमेचा चंद्र काही काळ ढगाआड जातो, तसंच मानवी जीवनात काही दुःख, अपेष्टा, कोर्ट कचेरी, भांडण, कलह होतो. त्या सर्व या धम्माच्या बळानं, संघाच्या बळानं आणि या महाजन महापुरुषांच्या विचारानं नाश हो आणि सर्वांचं मंगल हो, सर्वांचे कल्याण हो, सर्वांना सुगती प्राप्त हो. भवतु सर्व मंगलम, भवतु सर्व मंगलम, भवतु सर्व मंगलम. सर्वांचं मंगल हो, सर्वांचं कल्याण हो, सर्वांचं मंगल हो, सर्वांचं कल्याण हो, सर्वांचं मंगल हो आणि सर्वांचं कल्याण हो. त्याचबरोबर मी गायकवाड गुरुजी बौद्धाचार्य या नात्यानं या कुटुंबावर संपूर्ण कुटुंब आमचे जवळचेच आहे, मी शेजारीच राहत आहे तिथे. तेव्हा मीही यांच्या कुटुंबामध्ये माझ्या धम्मसंस्थेच्या मार्फत मी स्वतः माझ्या कुटुंबामार्फत सहभागी आहे आणि या ठिकाणी श्रद्धांजली करून ब्रह्मदेशनेचा कार्यक्रम आपण बाहेर घेऊ किंवा इथून सुरू करायचा सत्य असून कुठे तुमचं नियोजन असेल तिथे. त्यानंतर श्रद्धांजली कोणाला दोन शब्द बोलायचे त्याचा कार्यक्रम, नंतर सार्वजनिक श्रद्धांजली होऊन सरणे तरुण कार्यक्रम संपेल, तेव्हा पूजाविधीचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झालेला आहे. असं करून पुढील कार्यक्रम देशनेचा बाहेरचं टेबल बांधून घ्या गुरुजी आणि बाहेर जायचं. ज्यांनी पुष्पहार वगैरे आणले असतील त्यांना पूजण्याचा समय देण्यात येणार आहे. आता ते घाई करू नका, शेवटी तुम्हाला देणार आहे. मित्रांनो, या ठिकाणी बौद्धाचार्य गायकवाडजी यांनी यांच्या माध्यमातून आम्ही चारही भावांनी, पाचही भावांनी आणि बहिणीने आमच्या वडिलांच्या पुतळ्याचं अनावरण केलेलं आहे. मित्रांनो, गायकवाडजी हे बौद्धाचार्य आहे. बौद्धाचार्य ही संकल्पना विदर्भामध्ये तशी नव्हती आहे, पण कोकणामध्ये आणि मुंबई ठाणे या ठिकाणी बौद्धाचार्य, तिकडे घाटावर सुद्धा तिकडे बौद्धाचार्य ही जास्तीत जास्त प्रमाणामध्ये ही संकल्पना. बौद्धाचार्य म्हणजे काय तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जेव्हा 14 ऑक्टोबर 1956 धम्मदीक्षा दिली आपल्याला, तेव्हा हा धम्माचा प्रचार आणि प्रसार होण्यासाठी प्रशिक्षित भंतेची हवी होती. पण बाबासाहेब निघून गेले. बाबासाहेबांच्या मुलांना भैया साहेबांना असं वाटलं की अरे माझ्या वडिलांनी